नमस्कार माझ्या मैत्रिणींनो, मी आज खीर केलेली आहे. फक्त 2 चमचे तांदूळ. तुम्ही कुठलेही तांदूळ घेऊ शकता. मी बासमती तांदूळ घेतलेला आहे 2 चमचे. किंवा तुम्ही ते मोगरा कुठलं असतं की तांदळाचे नावं मला येत नाही, ते तांदूळ घ्या 2 चमचे फक्त. 1 लिटर दूध घेतलेलं आहे. 2 चमचे तांदूळ तुपामध्ये भाजून, थोडेसे भाजले, जास्त नाही. बारीक मिक्सरला करून दुधामध्ये टाकले. ड्रायफ्रूट तुम्हाला जे हवे ते ड्रायफ्रूट घेऊन तुपामध्ये फ्राय म्हणजे शॅलो फ्राय करून ते पण दुधामध्ये टाकलेले आहेत. साखर टाकलेले आहे गोडीनुसार. सर्व साहित्य एकत्र करून चांगलं मिक्स केले आणि हे वेलदोडीची पावडर आहे टाकलेली आहे मी 1 चमचा. छोटा 1 चमचा घ्यायचा. मोठा चमचा मी अर्धा चमचा टाकलेली आहे. तर तुम्ही छोटा चमचा चहापत्तीचं एक पावडर टाकू शकता, वेलदोडीची पावडर. खूप खीर खायला हेल्दी आहे आणि पौष्टिक आहे. तर आपण बाहेरची काहीही सामान वापरलेलं नाही. आपले फक्त दूध, ड्रायफ्रूट, वेलदोडीची पावडर आणि 2 चमचे फक्त तांदूळपासून खूप छान खीर तयार झालेली आहे. सकाळचा नाश्ता तयार होतो. कधी कधी दुपारी किंवा पाहुणे वगैरे आल्यावरसुद्धा तुम्ही अशी खीर करू शकता. बासुंदीपेक्षा पण भारी लागते खीर. गोडीला कमी असते. आपण बाहेरून आणतो ते माहीत नाही आपल्याला काय वापरतात काय नाही. म्हणून शक्य होईल तेवढे तुम्ही घरामध्ये पदार्थ बनवून खात जावा. मला तर असे वाटते. आजकाल खूप भेसळ सुरू झालेली आहे. काहीही भेसळ दाखवतात. त्याच्यामुळं काहीच मन होत नाही बाहेरचं खायचं. त्याच्यामुळं मी अशी हेल्दी आणि पौष्टिक खीर केलेली आहे. मला पण जास्त गोड खायचं नाही, तरीसुद्धा मी 1 वाटी खीर खाल्ली, देवाला दाखवली. आज मंगळवार असल्यामुळे माझ्या आई अडेश्वरीला खीर खूप आवडते. त्याच्यामुळे मी अशी खीर करून माझ्या आई अडेश्वरीला दाखवते आणि तीच मी खाते 1 वाटी. माझ्या मिस्टरांनी पण खाल्ली आणि सर्वांनी खाल्ली. खूप छान झालेली आहे खीर. तुम्हाला आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू.